कालिका संघाचे खेळाडू 7 नंबरचे सातत्याने चढाई करताना आपल्याला खेळाडू दिसतोय. चांगला पवित्र आहे, फुटवर्क चांगला आहे आणि लयबद्ध अशी पायांची हालचाल, आक्रमक आणि वेगवान अशी चढाई, चपळाईची चढाई म्हणावं लागेल. अद्याप चढाई चाललेली आहे. धुंदा संघाच्या विशेष करून उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई संपवून आणि सुंदर एक बोनस पॉईंट त्यांनी आपल्या चढाईमध्ये आपल्या संघासाठी मिळवलेले आहे. चढाईसाठी धुंदा संघाचे 9 नंबरचे खेळाडू, दोन्ही संघ या मैदानामध्ये गाजलेले असे संघ आहेत आणि कित्येक वेळेला अंतिम लढतीपर्यंत दाखल झालेले हे दोन्ही संघ आहेत. अंतिम लढतीमध्ये विजेते सुद्धा झालेले संघ असे आपल्याला या क्षणाला पाहायला मिळतात. दरम्यान धुंदा संघाच्या खेळाडूने एक खेळाडू कालिका संघाचा बाद केलेला आहे आपल्या चढाईमध्ये आणि आपल्या संघाकडे यशस्वी परत. कालिका संघाचे 6 नंबरचे खेळाडू चढाईसाठी धुंदा संघाच्या डाव्या साईडला 7 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना या क्षणाला पाहायला मिळतात. सुंदर असं विलोभनीय दृश्य आहे आणि सुरुवातीपासून दोन्ही संघांनी चांगल्या गुणांची लयलूट करताना आपल्याला पाहायला मिळतात. चढाई करून यशस्वी म्हणावे लागेल आणि आपल्या संघाकडे कालिका संघाचा खेळाडू परतलेला आहे. धुंदा संघाचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि संपूर्ण क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या चढाईमध्ये हलकासे ठेवले. थोडंसं वाकून पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जात थोडंसं डीपमध्ये जाऊन त्यांनी आपली चढाई सुरू केलेली. हाताने खेळाडू बाद करण्याचा त्यांचा हा मानस होता, प्रयत्न होता. मध्यरेषेवर ते उभे आहेत या क्षणाला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगलं त्यांचं एक चढाई होती. 15 नंबरचे खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू 7 नंबरचे सातत्याने या खेळाडूची चढाई आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक अशी नेहमीच चढाई असते. 6 खेळाडू धुंदा संघाचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. 3 अलग सगळ्या अशा पद्धतीनं त्यांचं उभं ठाकलेलं असं क्षेत्ररक्षण आहे चढाईसाठी कालिका संघाचा आणि यशस्वी चढाई म्हणावं लागेल. अचूकतेने एक मधल्या खेळाडूला टिपलेला आहे आणि आपल्या संघाकडे यशस्वी परत. धुंदा संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आणि सुरेख केलेली आहे, चांगलं टॅकल केलेली आहे, चांगली पकड केलेली आहे. कालिका संघाने धुंदा संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद होताना पंचांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना बाद केलेल्या बोथाऊट झालेले आहेत आणि आता चढाईसाठी पुन्हा एकदा कालिका संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. धुंदा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आक्रमक असा पवित्रा घेतला होता. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई आणि सुरेख पकड, चांगलं क्षेत्ररक्षण धुंदा संघातर्फे. कालिका संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद होऊन मैदानाच्या बाहेर आणि सुरुवातीपासूनच चांगलाच दोन्ही संघांनी गुणांची लयलूट करताना आपल्याला पाहायला मिळते. कोणतंही हात न राखून ठेवता प्रेक्षकांच्या दृष्टीने जो आवश्यक असणारा खेळ आपल्याला ते करून दाखवत आहेत. दोन्ही संघ अतिशय चांगले तुल्यबळ असे खेळ आहेत. सातत्याने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अंतिम लढतीपर्यंत पोहोचलेले असे हे संघ आपल्याला या क्षणाला पाहायला मिळतात. अनुभवी असे दोन्ही संघ आहेत. खेळाडू सुद्धा दोन्ही संघाची चांगली तयारीचे पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू अत्यंत शांततेने आपल्या चढाईला केलेली सुरुवात. धुंदा संघाच्या डाव्या कोपऱ्याने पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःची सुटका करत मध्यरेषेजवळ त्यांनी आपली चढाई चालू ठेवलेली आहे आणि थोडीशी मध्य या क्षणाला स्थिरावलेली चढाई पुन्हा मागे सरकत धुंदा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चढाई करून आपल्या संघाकडे परतत असताना एक बोनस पॉईंट त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेले आहे. धुंदा संघाचे 4 नंबरचे खेळाडू कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि पाहिजे आपल्याला चांगली एक झटापट. 2 खेळाडू कालिका संघाचे बाद झालेले आहेत. 2 खेळाडू दोन्ही संघाकडून चांगल्या चढाई आणि चांगली पकड, एक चांगला नमुना पाहायला मिळतोय चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू आणि पाहायचं पुन्हा एकदा चांगली पकड केलेली आहे धुंदा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि कालिका संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद. धुंदा संघाचे खेळाडू 1 विरुद्ध 1 लढत असताना कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि एकमेव खेळाडू बाद करून एक सुरुवातीच्याच काही कालावधीमध्ये धुंदा संघाने कालिका संघावरती लोन दिला. सामना पुन्हा सुरू होतोय. कालिका संघाकडून ही चढाई आहे. 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी धुंदा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी आपली चढाई केलेली आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये विशेष करून हा खेळाडू चौफेर अशी चढाई असते. दोन्ही कॉर्नरला आणि मध्यभागी अशी चढाई आहे. चांगला तयारीचा खेळाडू आहे, चपळ आहे आणि मात्र स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये सुद्धा तो तसा मातब्बर असा खेळाडू आहे. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत.
झुंजार संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत. डाव्या साईडला निदान रेषेच्या जवळच त्यांची ही अद्याप तरी चाललेली चढाई आहे, परंतु थोडीशी वेगवान अशी ठरलेली ही चढाई होती. अद्याप त्यांना काही यश प्राप्त झालेलं नाही आहे. निष्क्रिय अद्याप तरी चढाई म्हणावी लागेल, परंतु दर्जेदार अशी चढाई होती. चढाई अद्याप ते करतायत आणि आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पुन्हा एकदा कालिका संघाचे सातत्याने ज्यांची चढाई आपल्याला पाहायला मिळते ते 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी झुंजार संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतायत. झुंजार संघाचे 7 खेळाडू या क्षणाला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू डाव्याच कोपऱ्यामध्ये डीप अशी त्यांची चढाई होती आणि आपल्या चढाईमध्ये एक बोनस पॉईंट त्यांनी मिळवलेला आहे. झुंजार संघाचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली पुन्हा एक झटापट चांगलं क्षेत्ररक्षण कालिका संघाकडून. झुंजार संघाचा खेळाडू बाद चढाई करत असताना बाद. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत आणि चढाईसाठी झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय डीप रेड म्हणावे लागेल, खोलवरती चढाई असते. हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि चांगले योगदान त्यांचं या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी त्यांनी करून दिलेलं आहे. चढाईसाठी या क्षणाला झुंजार संघाचे 9 नंबरचे खेळाडू कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगली झटापट चांगलं टन फिरवलेलं आहे कालिका संघाने आणि झुंजार संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद. कालिका संघाचे 6 नंबरचे खेळाडू प्रत्येक प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी आपल्याला घडामोड पाहायला मिळते. एकतर क्षेत्ररक्षण उत्तम म्हणजे खेळाडूची पकड किंवा चढाईवीर यशस्वी चढाई असं काहीतरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. सातत्याने एक चांगला हॅलो दर्यासागर गावकडे आल्याची नोंद करा. ओके. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. झुंजार संघाचे 4 नंबरचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत आणि थोडीशी पाठ दिली होती आणि दोन्ही संपूर्ण क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या या चढाईमध्ये हलक्यासा ठेवलेला अपील केलेला आहे. खेळाडू बाद केल्याचा अपील केलेला आहे. आपल्याला पाहायचं आहे पंचांचा निर्णय आणि पंचांनी अपील फेटाळलेला आहे. चढाई करून झुंजार संघाचा खेळाडू आपल्या संघाकडे परत. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 5 विरुद्ध 1 असा या क्षणाला आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. झुंजार कालिका संघाचे सातत्याने त्यांची चढाई पाहायला मिळते. ते 7 नंबरचे खेळाडू बऱ्याचशा त्यांच्या यशस्वी चढाया बरेचसे त्यांनी बोनस पॉईंट आपल्या संघासाठी मिळवून दिलेले आहेत, परंतु यावेळी 5 खेळाडू असल्यामुळे बोनस पॉईंट मग काही शक्यता नव्हती, परंतु स्वतःच ते बाद होऊन मैदानाच्या बाहेर. झुंजार संघाचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी आपल्या चढायला सुरुवात केलेली आहे. उजव्या साईडला निदान रेषेच्या जवळच, परंतु बसून पायाने खेळाडू टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चांगली पुन्हा एक झटापट. आणि चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं वाकून चाललेली चढाई आहे. अद्याप चढाईचा पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला होता. कोपरा रक्षकच्या बाजूला जो खेळाडू असतो त्याला बाद टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बसून पायाने खेळाडू टिपण्याचा प्रयत्न केला होता. 6 नंबरचे खेळाडू अद्याप चाललेली ही चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. झुंजार संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत. अतिशय हलकी अशी संत गतीने चाललेली अद्याप तरी चढाई दिसते. कालिका संघाचे 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. 2 अलग सकाळी अशा पद्धतीने असलेलं कालिका संघाचे क्षेत्ररक्षण. झुंजार संघाचे खेळाडू चढाईसाठी मध्य रेषेजवळ उभे आहेत. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. सुरुवातीने आपल्या चढाईला स्थिर अशी मंदावलेली चढाई होती. पुन्हा बचावात्मक अशी चढाई म्हणावं लागेल. विशेष काही खेळाडू बाद करण्याचा त्यांच्या या अद्याप तरी चढाईमध्ये प्रयत्न दिसत नाहीये. चढाई करतायत. पुन्हा मध्यरेषेजवळ त्यांनी आपली चढाई सुरुवात केलेली आहे. हाताने खेळाडू बाद करत असताना त्या साईडच्या लॉबीमध्ये ते पाय घसरून पडल्यामुळे ते स्वतःच बाद होत.
बाद झालेले आहेत, परंतु त्यांनी आपल्या चढाईमध्ये एक बोनस पॉईंट मिळवलेला आहे. मध्ये त्यांचं एक चांगलं योगदान ठरलेलं आहे. असे झुंजार संघ आणि कालिका संघ मिरजोळे. झुंजार संघाचे खेळाडू चढाईसाठी कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 3 खेळाडू फक्त आहेत. 3 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर यावेळेला पकड झाली तर ते सुपर टॅकल होऊ शकतं. 3 किंवा कमी खेळाडूमध्ये जर खेळाडूची पकड झाली तर सुपर टॅकल आता ऑन आहे. परंतु चढाईसाठी 15 नंबरचे खेळाडू विशेष काही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न नव्हता. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. कालिका संघाचे 9 नंबरचे खेळाडू झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या साईडला त्यांची ही अतिशय शांततेने परंतु सावधगिरीने असलेली ही चढाई संपूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये लक्ष ठेवून त्यांची चढाई आहे. पुन्हा हाताने टिपत असताना त्यांचा अँकल होल्ड म्हणजे चवडा पकडून कालिका संघाच्या खेळाडूला बाद केलेला आहे आणि कालिका संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर. झुंजार संघाचे 13 नंबरचे खेळाडू 2 विरुद्ध 1 हाताने खेळाडू टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगली ही पकड आहे दोघांनी मिळून केलेली. अद्याप चाललेली आहे, धडपड चाललेली आहे. पाहायचं आपल्याला आणि यशस्वी पकड म्हणावी लागेल. यशस्वी पकड दोघांनी केलेली सुपर टॅकल म्हणावे लागेल. त्यामुळे 2 गुण हे कालिका संघाला या क्षणाला मिळालेले. कालिका संघाचे ज्यांना जीवदान देण्यामध्ये कालिका संघ यशस्वी ठरला ते 7 नंबरचे खेळाडू पुन्हा नव्या जोमाने थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा त्यांनी आपल्या चढाईला प्रारंभ केलेला आहे. झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने त्यांच्या चढाई असतात. बरेचसे बोनस पॉईंट त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिलेले आहेत. 7 नंबरचे खेळाडू अतिशय वेगवान अशी त्यांची चढाई असते. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. झुंजार संघाचे खेळाडू कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा 3 विरुद्ध 1 आणि चांगला चवडा पकडला होता. तिघांनी मिळून केलेली यशस्वी पकड. झुंजार संघाचा खेळाडू चढाईमध्ये बाद. पुन्हा एकदा सुपर टॅकल. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये कालिका संघाचे खेळाडू चढाई करतायत. डाव्या साईडला झुंजार संघाचे 5 खेळाडू या क्षणाला आपल्या मैदानात दिसत आहेत आणि 2 खेळाडू नुकतेच ज्यांची पकड झाली ते मैदानाच्या बाहेर बसलेले दिसत आहेत. 7 नंबरचे खेळाडू कालिका संघाची चढाई करतायत झुंजार संघाच्या आणि विशेष काही खेळाडू बाद करण्याचा त्यांचा हा मानस नव्हता. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. झुंजार संघाचे 9 नंबरचे खेळाडू कालिका संघाचे या क्षणाला 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी 9 नंबरचे खेळाडू आणि थोडंसं झटापट पाहायला मिळते आणि निश्चित त्यांनी 1 खेळाडू बाद केलेला आहे. पुन्हा आपल्या संघाकडे न जाता मध्यरेषेजवळून पुन्हा चढाई सुरूच ठेवलेली आहे आणि आपल्या संघासाठी 1 गुण त्यांनी मिळवून दिलेला आहे. कालिका संघाचे खेळाडू झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईसाठी आलेले आहेत. मध्यभागी चाललेली ही चढाई आहे. 6 खेळाडू झुंजार संघातर्फे या क्षणाला क्षेत्ररक्षण करतात. 3 अलग सकाळ अशा पद्धतीने असलेलं झुंजार संघाचं क्षेत्ररक्षण आणि 7 नंबरचे खेळाडू एक चांगल्या तयारीचा खेळाडू आहे. पाहायचं आपल्याला निश्चितपणे काहीतरी झटापट पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. चांगली खोलवरती चढाई होती परंतु चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत आलेले. पहिला डाव संपलेला असून विश्रांतीसाठी हा सामना थांबलेला आहे. उपस्थित सर्वांसाठी एक निवेदन आहे. 26 एप्रिलला रात्रोठीक 10 वाजता श्री हनुमान उत्सवाच्या वतीने ज्या रेकॉर्ड डान्स आहेत त्या रेकॉर्ड डान्समध्ये ज्या कलाकारांना भाग घ्यायचा असेल
त्या कलाकारांनी आपापली नावे श्री शुभम कामेरकर यांच्याकडे द्यावीत. ज्यांना या रेकॉर्ड डान्समध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे शुभम कामेरकर यांच्याकडे सुपूर्द करावीत. राज महाप, सुमित महाप यांच्याशी संपर्क साधावा. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी विश्रांती परत 3 गुणांची आघाडी कालिका संघाकडे होती आणि खरोखर दोन्ही संघ यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे तयारीचे आणि अनुभवी असे खेळाडू दोन्ही संघामध्ये समाविष्ट आहेत आणि अनेक वेळेला या स्पर्धेमध्ये हनुमान जयंतीच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अंतिम लढतीपर्यंत पोहोचलेले हे दोन्ही संघ आहेत. अर्थात या दोन्ही संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू सुद्धा ते व्यवस्थापक श्री धर्मा सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्मा सावंत सुद्धा अतिशय एक चांगला खेळाडू या मैदानावरती गाजलेला आणि नामवंत खेळाडू म्हणून ज्याचा आम्ही अभिमानाने उल्लेख करतो असा एक खेळाडू होता. अनेक वेळेला अष्टपैलू खेळाडू म्हणून धर्मा सावंत यांनी बक्षीस पटकावलेलं आहे. धर्मा सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. झुंजार संघाचे एक टीम मॅनेजर म्हणून आता ते काम पाहत आहेत. त्यांना सुद्धा विशेष मंडळाच्या वतीने त्यांचं आभार आणि स्वागत सुद्धा. तसे यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे श्रीयुत भाई विलणकर यांचे सुपुत्र, त्यांना पप्या असं म्हणतात. विशेष म्हणजे आपल्या पाली सर्कलमध्ये ते मंडल अधिकारी म्हणून, सर्कल ऑफिसर म्हणून आपल्याकडे काम पाहत आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण दोन कॉमेंट्री बॉक्समध्ये स्थानापन्न व्हावं. श्रीयुत भाई विलणकर, पप्या विलणकर. झुंजार संघाचे खेळाडू 4 नंबरचे चढाईसाठी आणि खोलवरती चढाई, सुरेख चढाई केलेली होती. 5च्या लॉबीला पाय लागलेला आहे. आणि झुंजार संघाचे खेळाडू आपल्याकडे परत. कालिका संघाचे 12 नंबरचे खेळाडू चढाईसाठी झुंजार संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले. श्री हनुमान उत्सव मंदिर उत्सव मंडळ नागपूर हातकुंबा आजच्या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्यातील पहिला सामना खेळला जातो. या ठिकाणी पाहूया झटापट आणि सुरेख अशी पकड झाली ती झुंजार संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. तर या स्पर्धेत आजचा दुसऱ्या पहिला सामना खेळला जातोय तो झुंजार रत्नागिरी विरुद्ध कालिका मिरजोळे. दोन्ही अशी नावाजलेले तालुक्यातील संघ आहेत. दरम्यान चढाई करण्यात झुंजार संघाचा 15 नंबरचा चढाईवीर चढाई करतोय कालिका संघाच्या मैदानामध्ये. दरम्यान या ठिकाणी चढाई जर पाहूया, खोलवर चढाई आहे. कुपरा कशाला बाद करण्याचा प्रयत्न आहे परंतु अद्याप चढाई चालू आहे. दरम्यान निदान रेषा पार करून पुन्हा एकदा मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतलेत. कालिका संघाचे 7 नंबरचे चढाईवीर निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली. 5 खेळाडू मैदानामध्ये ते झुंजार संघाचे 2-2च्या 2 सगळे आणि एक असं क्षेत्ररक्षण. दरम्यान मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई समोर आपल्या संघाकडे परतलेत. पुन्हा एकदा 15 नंबरचा झुंजार संघात चढाईवीर खोलवा चढाई पाहू झटापट पाहायला मिळते आणि अतिशय सुरेख अशी पकड केली ती मध्यरक्षकाने कालिका संघाच्या 4 नंबरच्या खेळाडूने आणि बाद होतोय तो झुंजार संघाचा चढाईवीर. दरम्यान चढाई करणे आता कालिका संघात 6 नंबर चढाईवीर निदानच्या पार करून आता 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते झुंजार संघाचे 2-2च्या 2 सगळ्या
चढाई चालू आहे, सुंदरशी चढाई पाहूया. या ठिकाणी खोलवर चढाई होती, कोपऱ्याक्षण हात टिपण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चढाई चालू आहे, पुन्हा उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यामध्ये अद्याप चढाई चालू ठेवली आहे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघात परततोय. झुंजार संघाचे 13 नंबर चढाईवीर. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते कालिका संघाचे. आणि या ठिकाणी थर्ड आहे, तिसरी चढाई कालिका संघाचा. 6 नंबर चढाई या ठिकाणी पाहूया, डोळ डायर आहे आणि खोलवर चढाई कोपऱ्याक्षण मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यशस्वी पुन्हा एकदा चढायला सुरुवात केली. कोपऱ्याक्षण पाय टिपण्याचा आणि पाहूया अतिशय सुरेख पकड म्हणता येईल या ठिकाणी झुंजार संघाच्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. डोअर डायर होती, परंतु चढाईला काही करून बाद करणं गरजेचं होतं. आताच काय झाली तुझी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित रत्नागिरी तालुका हौसी असोसिएशनचे सदस्य व पंच प्रमुख श्री संतोष कीर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावे. श्री संतोष कीर. आणि या ठिकाणी एक गडी बाद केला तो झुंजार संघाच्या चढाईवीरांनी. दरम्यान चढाई करण्यासाठी आता मात्र 7 नंबरचा चढाईवीर कालिका संघाचा निदान दिशा पार करून आता मात्र 6 खेळाडू मैदान ते झुंजार संघाचे 2-2चे 3 सगळे आहेत. सुंदर असा प्रयत्न केला होता पायाने कोपऱ्याक्षला टिपण्याचा. मध्यरेषेवर चढाई चालू आहे, या ठिकाणी पाहूया. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत आणि बोनस मारलाय या ठिकाणी. सुरेख असा बोनस मारलाय तो कालिका संघाच्या 7 नंबरच्या चढाईवरने. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते कालिका संघाचे आणि चढाई करण्यासाठी आलाय तो झुंजार संघाचा चढाईवर. या ठिकाणी पाहूया, खोलवर चढाई कोपऱ्याक्षला पायाने टिपण्याचा प्रयत्न दिसतोय. अद्याप चढाई चालू या ठिकाणी 3 खेळाडू मैदान. जर का कालिका संघाच्या खेळाडूंनी चढाईवर पकडलं तर या ठिकाणी 2 पॉईंट मिळणार आहेत. अद्याप चढाई चालू आहे. सुपर टॅकल या ठिकाणी ऑन आहे आणि मध्य रेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत. पुन्हा एकदा 7 नंबर चढाई. या आधीच्या चढाईमध्ये त्याने बोनस पॉईंट मिळवला होता. आणि या ठिकाणी पाहूया सूर्य कसा पुन्हा एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु पकडण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी पकडण्याचा प्रयत्न आणि एक गडी बाद करतोय तो कालिका संघाचा चढाईवीर. पुन्हा एकदा झुंजार संघाचा 9 नंबर चढाईवीर. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. आता 4 खेळाडू मैदानामध्ये ते कालिका संघाचे. दोन्ही कोपरे हलतडे चालेल. चढाई पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी खोलवर चढाई आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. सलग तिसरी चढाई या चढाईवीराची आणि पहिल्या 2 चढाईमध्ये 2 पॉईंट मिळवले होते एक असे. आता पाहूया तिसरी चढाई आहे. परत हॅट्रिक करतात का गुणांची, परंतु निदान दशा पार करून चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे ती झुंजार संघाची आणि चढाई करण्यासाठी आलाय तो 4 नंबर. आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी पकड केली ती कालिका संघाच्या कोपऱ्या ठिकाणी. दोन्ही पाय पकडले आणि चढाईवराला बाद केलंय आणि एका गुणांची भर पडते ती कालिका संघाच्या गुणफलकामध्ये. आता मात्र 4 खेळाडू मैदानात ते झुंजार संघाचे आणि चढाई करतोय तो कालिका संघाचा 12 नंबर चढाईवीर. चढाई चालू या ठिकाणी. निदान देशात पार करून पुन्हा एकदा मध्य रेषेवरून
आणि या ठिकाणी पहा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते ते झुंजार संघाची चढाईवीर दरम्यान चढाई करण्यात आलाय तो झुंजार संघाचा 9 नंबरचा चढाईवीर. आणि या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया अतिशय सुरेख अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते कालिका संघाचं कुप्रक्षर बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु तितकीच चपाईने कालिका संघाच्या खेळाडूंनी पकड केली. आता मात्र तिसरी रेड आहे ती कालिका संघाची आणि 3 खेळाडू मैदानावर आहेत. या ठिकाणी जर सुपर टॅकल ऑन आहे जर पकडला तर 2 पॉईंट मिळतील आणि जर चढाईवीराने कुठल्याही खेळाडू बाद केला नाही तर तो स्वतः बाद होईल. दरम्यान चढाई चालू याकडे खोलवर चढणार आणि काहीच खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल पकड करण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी पकड आणि एक गडी बाद. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहे आणि या ठिकाणी पाहू झटापट सुरेख पकड केली. 30 गुण कालिका आणि 21 गुण झुंजार. 9 गुणांची आघाडी ती मित्रप्रेम यशस्वी ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजळे दोन्ही संघांना तिसरा हुकार. मित्रप्रेम यशस्वी ओम गणेश प्रतिष्ठान. दरम्यान टाइम ऑफ नंतर सामन्यात सुरुवात चढाई करण्यासाठी आणि या ठिकाणी बोनस पॉईंट मिळवला तो झुंजार संघाने. दरम्यान चढाई करण्यासाठी कालिका सामना शेवटची 4 मिनिटे शिल्लक असताना चढाई करतोय तो कालिका संघाचा 7 नंबर चढाईवीर या ठिकाणी बोनस मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. पाहूया आणि चढाई समोर आपल्या संघात परतलेत. पुन्हा एकदा झुंजार संघाचा 9 नंबर चढाईवीर चढाई करतोय कालिका संघाच्या क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया आणि तितके सुरेख असं पकड म्हणता येईल ती कालिका संघाच्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि बाद होतोय तो झुंजार संघाचा चढाईवीर. कालिका संघाचा 6 नंबर चढाईवीर 6 खेळाडू मध्ये ते झुंजार संघाचे. सुरेख असा बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बाद केलंय ते कोपररक्षकाला. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. दरम्यान चढाई करतो झुंजार संघ आणि सुरेख असं पकड पाहायला मिळते ते आपल्याला कालिका संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा कालिका संघाचा 6 नंबर चढावीर. आता मात्र 4 खेळाडू मैदानामध्ये ते झुंजार संघाचे आणि काहीसा पिछाडीवरती पडलाय शेवटची काहीच मिनिटं शिल्लक असताना. दरम्यान चढाई करण्यासाठी आलाय तो झुंजार संघाचा चढाईवीर. सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. कालिका संघ आपला साजेचा खेळ इथे दाखवताना सुंदरशा पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते कालिका संघाकडून. आणि या ठिकाणी दरम्यान टाइम नंतर सामन्यात सुरुवात ते चढाई करण्यात आलाय तो कालिका संघाचा 3 नंबर चढाईवीर. सुरेख अशी चढाई त्यांची. चार खेळाडू मध्ये ते झुंजार संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. पुन्हा एकदा झुंजार संघाचा 13 नंबर चढाईवीर चढाई करतोय कालिका संघाच्या मैदानावर. अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया सुरेख अशी त्यांची चढाई कोपराक्षर जिंकण्याचा प्रयत्न केला आणि सुरेख अशी चढाई म्हणता येईल. 2 खेळाडू बाद केले त्या चढाईमध्ये प्रयत्न केला होता पकडण्याचा परंतु अयशस्वी अशी पकड म्हणता येईल. आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे. सामना संपण्याची शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे.
आणि तिसरी चढाई आहे ती कालिकाची आणि सुरेख अशी पकड केली ती झुंजार संघाच्या कोपरक्षकाने आणि बाद होतोय तो कालिका संघाचा खेळाडू. दरम्यान चढाई करण्यासाठी आलाय तो झुंजार संघाचा 9 नंबर चढाई आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतलाय. सामना समितीने शेवटचं 1 मिनिट शिल्लक असताना या ठिकाणी खेळ चालू आहे. हॅलो. रत्नागिरी तालुका हौशी असोसिएशनचे सदस्य व पंचप्रमुख श्रीयुत संतोष कीर आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावे. श्रीयुत संतोष कीर. आणि अशा ठिकाणी या ठिकाणी सामना संपतोय.